महाकाय तथागत भगवान भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस जेव्हा वंदन करून आदरणीय भंतेगण यांना जेव्हा वंदन करून सर्व उपासक उपासिका यांना सगळे आज वर्षवास प्रवचन मागे आज आपण दुसरं पुष्प गुंफत आहोत. साप्ताहिक वंदना रविवार दिनांक 27/7/2022 आपली कार्यक्रमाची वेळ सकाळी 10:30 ते 12:30 आपला वेळ आहे निर्धारित आणि आपण प्रयत्न करूया की आपल्या वेळेतच आपण आपला कार्यक्रम संपवूया. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्मान बाळासाहेब साळवे संघाच्या वतीनं ते अध्यक्षस्थान सुचवतील अशी मी त्यांना विनंती करतो. आताच साहेबांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. विभागाच्या वतीने आव्हान होतं. श्रीराजांनी मला जे आजचं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी आभारी आहे आणि नागले साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम घ्यावा. धन्यवाद साहेब. सभागृहाध्यक्ष आहे आजच्या कार्यक्रमाचे त्यांनी आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आजच्या कार्यक्रम आपला आपण सर्व पाच यांनी नुकतेच आपण वंदना संपवलेली आणि आपले हे द्वितीय पुष्प आजचे प्रवचनकार आहे रंजन निगळे सर. रंजन निगळे सराबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. नुकताच त्यावर्षी यांनी आपल्या विहाराचं सदस्यत्व स्वीकारलं आहे. प्राध्यापक रंजन शत्रुघ्न निगळे साहेब त्यांचं शैक्षणिक कालावधी ते MA BEd झालेले आहे आणि सध्या ते उपप्राचार्य केंद्रीय विद्यालय CNA दापोली येथे कार्यरत आहे. 29 वर्ष सेवा करीत आहे आणि या 29 वर्षाच्या सेवा काळामध्ये त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलेला आहे. तसेच ते सामाजिक क्षेत्रामध्ये पण कार्यरत आहे आणि ते फार चांगले एक गायक सुद्धा आहे, प्रवचनकार पण आहे. तेव्हा आजचे जे प्रवचनकार आहे प्राध्यापक रंजन शत्रुघ्न निगळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी पण विचारमंचावर आपलं आसन ग्रहण करायचं आहे. तसेच संघाचे अध्यक्ष आयुष्मान अशोक साहेब सुद्धा विचारमंचावर आसनस्थ होतील अशी मी संघाच्या वतीने त्यांना विनंती करतो. धन्यवाद साहेब. आज जे प्रवचनकार आहे वक्ते आपल्याला लाभले आहे रंजन निगळे साहेब, त्यांचं मी थोडक्यात आपणास परिचय करून दिलेला आहे आणि त्यांनी या भारत भ्रमण जे ते आपल्या उपप्राचार्यपदी आतापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांनी बरेचसे त्यांचे अनुभव वगैरे वेगवेगळ्या भागात जेव्हा गेले त्यांनी वेगवेगळे अनुभव त्यांनी घेतलेले आहेत आणि आज विषय आहे बौद्ध धर्म व 4 आर्य सत्य. बौद्ध धर्म व 4 आर्य सत्य यावर उपप्राचार्य केंद्रीय विद्यालय CNA दापोली प्राध्यापक रंजन साहेब आपल्याकडून विचार
मार्गदर्शन करतील. त्यापूर्वी आपला साप्ताहिक वंदनेचा कार्यक्रम हा मधुर गीताने सुरुवात होतो. तेव्हा आजचे गीत गायन आयुष्यमान मुरलीधर लोखंडे साहेब यांनी गायचे आहे. तेव्हा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. मुरलीधर लोखंडे साहेब. सर्वांना मैत्रीपूर्ण जय. आज मला गीत गायचं बजावण्यात आलेलं आहे आणि मी खूप दिवसांनी गीत गात असल्यामुळे त्याचा काय इम्पॅक्ट होईल माहीत नाही. तरी मी आपलं गीत सादर करायचा प्रयत्न करतो. बायकोकून सकाळी खरडून आणलेलं आहे. आजचं आपलं जे प्रवचन आहे बौद्ध धम्म व चार आर्य सत्य त्याच्या जवळपास जुळणारं मी प्रयत्न केलेला आहे ते गीत आणण्याचा. बुद्ध धम्म लागला वाढू प्रेमान मानस जोडू. बुद्ध धम्म लागला वाढू प्रेमान मानस जोडू. नका छळू कुणाला नाडू प्रेमान मानस जोडू. बुद्ध धम्म लागला वाढू प्रेमान मानस जोडू. नाही देवदूत नाही देवसूत बुद्ध वसे अवतार. कधी बुद्धाने केला नाही कुठला चमत्कार. अंधश्रद्धा मनातील काढू प्रेमान मानस जोडू. बुद्ध धम्म लागला वाढू प्रेमान मानस जोडू. कुणी जन्माने मोठा नसतो कर्तबगारी महान. कुणी जन्माने मोठा नसतो कर्तबगारी महान. शील करुणा अंगी असावी व्हावे प्रज्ञावान. जीर्ण रूढीचा रिवाज मोडू प्रेमान मानस जोडू. बुद्ध धम्म लागला वाढू प्रेमान मानस जोडू. सत्य अहिंसा शांतीचा या जगात डंका वाजे. सत्य अहिंसा शांतीचा हा जगात डंका वाजे. बुद्धत्वाने पायीक झाले राजे आणि महाराजे. नका रक्त कुणाचे सांडू प्रेमान मानस जोडू. बुद्ध धम्म लागला वाढू प्रेमान मानसे जोडू. अशुभ सावली पावन झाली कुंदन बुद्धत्वाने. अशुभ सावली पावन झाली कुंदन बुद्धत्वाने. माणसामध्ये माणसे आली 2500 वर्षाने. अकुशल कर्म ते सोडू प्रेमान मानस जोडू. बुद्ध धम्म लागला वाढू प्रेमान मानस जोडू. नका छळू कुणाला नाडू प्रेमान मानस जोडू. प्रेमान मानस जोडू. धन्यवाद. छान साहेब. लोखंडे साहेबांनी परत बुद्ध धम्म लागला वाढू प्रेमान माणसं जोडू या जगामध्ये म्हणूनच म्हटलं गेलेलं आहे की युद्ध नको बुद्ध हवा. युद्ध नको बुद्ध हवा. कारण का बुद्धाच्या विचारानेच या जगाला तारलेलं आहे आणि त्यांनी आपल्या गीतामधून फार चांगल्या पद्धतीनं गायन करून आम्हाला सर्व उपकृत केलं आहे. धन्यवाद साहेब. यानंतर आजचे प्रवक्ते, मी आपला जास्त न वेळ घेता आजचे प्रवक्ते जे आपल्याला लाभले आहे त्यांना मी पाचारण करेन की त्यांनी आपल्या मनोगत सुरुवात करेल. आपणा सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. जय. तथागत गौतम बुद्ध
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित अध्यक्ष, अधिकारी वर्ग, सभासद, माझ्या समोर उपस्थित उपासक उपासिका आहे. मला स्वतःला धन्य समजतो की आज प्रबुद्ध प्रेरणा विहाराचे सध्यक्ष, अध्यक्ष आणि आयोजक यांनी मला संधी दिली. संधी मी या तऱ्हेने म्हणेन कारण की गेल्या 6 महिन्यापासून मी या विहारात येत आहे आणि संपूर्ण भारतामध्ये मी विहाराचं अवलोकन करत आहे. ते अंडमानपासून तर लक्षद्वीप, लक्षद्वीपपासून तर पंजाब, पंजाबपासून तर गुजरात, तामिळनाडूपर्यंत पाहिलं आहे. आणि मी पाहिलं आहे की इथले सभासद, सदस्य, उपासक सर्व सक्रिय आहे आणि तुमच्या सक्रियतेमध्ये मला आज मी संधी दिली. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी एकदा धन्यवाद देतो आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे की मी आज माझे जे विचार मी मांडणार आहे त्यामध्ये बौद्ध धर्म किंवा आपण त्याला धम्म म्हणू शकतो. धर्म असेल तर नॉर्मल आणि धम्म असेल तर पालीमध्ये बौद्ध धम्म आणि त्यांचे 4 आर्य सत्य हा माझा विषय राहील. आणि आपणा सर्वांना माहीतच आहे, तुम्ही सर्व प्रगल्भ आहात, सर्वांना माहिती आहे. जे काही मी सांगणार ते काही तुम्हाला नवीन नसणारच, पण तुम्ही मला आज या मंचावर बोलावलं. खरोखरच मी माझे जे विचार, मला काय वाटतं या धम्माबद्दल, मला काय वाटतं 4 आर्य सत्याबद्दल, ते मी आपणासमोर मांडणार आहे. आणि खरोखरच जे मी मांडणार ते तुम्हाला सर्वांना माहीत असेल. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगतो आहे की आवश्यकता नाही की मी जे विचार इथे मांडणार या विचाराने तुम्ही सहमत राहाल, असं पण नाही, कारण का हे माझे विचार राहतील. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी चेन्नईहून आल्यानंतर इथे जे जुळलो ते तुम्हाला आठवत असेल, धम्मधर गायकवाड सर होते, ते आज नाही आहेत आपल्यामध्ये. त्यांच्यासोबत 2 वर्ष काम केलं आहे मी दापोलीला आणि त्यांना मी प्रथमतः आदरांजली अर्पण करतो. सर्व उपासक आणि उपासिका आणि मंचावर सर्व अधिकारी वर्ग, विषय फार मोठा आहे आणि मला आठवतं आहे की धम्मधर गायकवाड साहेबांनी हाच विषय 6 हप्ते चालवला होता आणि आता तो मला तुम्ही सांगितलं आहे, मला वाटते 40 मिनिटात संपवायचा आहे. आणि मला नाही वाटत की एवढा मोठा गहन विषय मी एवढा लवकर संपवू शकतो, पण कोशिश मी करणार. सुरुवात मी करणार आपल्या भगवान बुद्धापासूनच. आणि तुम्हाला कल्पना आहे की तथागत भगवान बुद्ध, इथून मी सुरुवात करणार. की तथागत म्हणजे तथ्य आणि आगत. तथ्य म्हणजे सत्य आणि आगत मतलब अवगत. सच्चाई म्हणजे ज्यांना सत्य अवगत झालं ते भगवान बुद्ध. भगवान भंजन, तृष्णा, ज्यांनी तृष्णा आपली नष्ट केली ते भगवान. आणि बुद्ध, तुम्हाला माहीत आहे की सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झालेत आणि बुद्ध म्हणजेच मानसिक उच्च उन्नती. आणि ती उन्नती जी सर्वात परम अवस्थेवर, उच्च कोटीवर पोहोचली आणि ती जी उच्च कोटी सिद्धार्थ गौतमांनी बुद्धाच्या रूपात घेतली, ती जी होती त्याला म्हणतात स्वप्रयत्नाने. आणि जे स्वप्रयत्नाने त्यांनी कमवलं ते लोकांना सांगितलं, म्हणून आपण त्यांना असं म्हणतो तथागत भगवान बुद्ध. हा एक महत्त्वाचा इथे आहे. आणि तुम्हाला जर तुलना करायची असेल थोडीशी, कारण का भगवान बुद्ध यांचा धर्म आणि 4 आर्य सत्य म्हणजे तुम्हाला धम्माबद्दल थोडंसं असणं आवश्यकच आहे. आणि तुम्हाला कल्पना असेलच की वैदिक धर्म यामध्ये भगवानचा अर्थ ईश्वर आणि ईश्वरचा अर्थ होतो ऐश्वर्य आणि ऐश्वर्याचा अर्थ होतो सत्यासाठी लोलूप होणे. आता हा एक अंतर येतो धम्मामधला आणि वैदिक धर्मामधला हा अंतर आहे. आता आपण थोडं बोलूया बौद्ध धर्माबद्दल. तुम्हाला माहीत आहे की 2.5 वर्षापूर्वी सर्वीकडे वैदिक विचारधारा होती. क्रियाकांड याला जास्त महत्त्व होतं
लोक अलग अलग जातीमध्ये वाटलेले होते आणि कमी संख्या जास्त बहुजन संख्यावर दबावात होते. बहुजन संख्या म्हणजे ज्याचा ग्रुप जास्त ते दबावात होते आणि समाजात सामूहिक शोषण ही घटना जेव्हा बौद्ध धम्म यायचा होता ही घटना होती. आणि अशा वेळेस सिद्धार्थ गौतमजी यांचा जन्म होतो 563 इसवी सनापूर्वी लुंबिनी येथे आणि 428 इसवी सन पूर्वमध्ये बोधगया येथे त्यांना ज्ञानप्राप्ती होतं. आणि नंतर सारनाथ वाराणसीमध्ये बुद्धांनी प्रथम उपदेश जो केला त्यालाच आपण धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतो. आणि धम्मचक्र प्रवर्तन झालं त्यालाच आपण आषाढी पौर्णिमा असं म्हणतो. आणि मागच्या मध्ये पण मी सांगितलं होतं की आपण धम्मचक्र प्रवर्तन ही फक्त आषाढी पौर्णिमेलाच म्हटलं पाहिजे. बाकी जे आहे तो नंतरचा विषय, दीक्षाभूमी वगैरे नंतर आहे. तर अशा तऱ्हेने सिद्धार्थ गौतम 29 वर्षानंतर ग्रहत्याग, 6 वर्ष अभ्यास, एकूण 35 वर्ष आणि 35 वर्षानंतर 45 वर्ष त्यांचा धम्म प्रचार प्रसार असे एकूण 80 वर्ष त्यांचा कालावधी. आता मला म्हणायचं आहे की वैदिक धर्म आपल्याला तुलना करायची नाही, पण एकच आपल्याला म्हणायचं आहे की काय आहे बौद्ध धर्माची विशेषता किंवा शिकवण. 4 सत्य पाहण्यामध्ये आणि तुम्हाला हे माहीतच आहे का बाबासाहेबांनी हाच धर्म निवडला. म्हणजेच हा धर्म वैज्ञानिक धर्म आहे, सायन्सवर आधारित आहे. हा संशयवादी नाही आणि हटवादी पण नाही. बौद्ध धर्म काय आहे? निराशवादी तर नाहीच नाही, आशावादी पण नाही. मग काय आहे? मग काय आहे बौद्ध धम्म? हा धम्म जो आहे हा वास्तवावर जगणारा आहे. तर हा धम्म वास्तववादी आहे. मी बऱ्याच लोकांना सांगतो की काय आहे, तर मी म्हणतो की वास्तवाशी जुळलेला आहे. आपण ज्याला म्हणतो की जे वास्तवता आहे, जे विज्ञान आहे, जे सत्य आहे, त्या खरा धर्म हा सत्यावर आधारित आहे, सत्यावर विश्वास ठेवणारा आहे. बौद्ध धर्म या धम्म दैववादी पण नाही आणि तो मानव केंद्रित आहे. पृथ्वीतलावर बौद्ध धर्म एकमेव प्रकाशमान होण्याचा मार्ग तुम्हाला दाखवतो. अत्तदीप भव असं कुठेही नाही. 2500 वर्षापूर्वी सांगितलेले तथागतांचे विचार 21व्या शतकात पण नवे आणि आपल्याला सत्य वाटतात. आजही बघतो आपण, तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला सत्य वाटतो. आणि तुम्हाला माहीत असेल, आपण सर्व अभ्यासू आहात. भगवान बुद्धाचा धर्म 2 गोष्टी महत्त्वामध्ये आहेत. एक जे युक्ती, त्याला आपण म्हणतो रिझन, प्रत्येक गोष्टीमागं काय रिझन असतं, काय कारण असतं. आणि दुसरा असतो तर्क. मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही म्हणतो म्हणून नाही, तो म्हणतो म्हणून नाही. वैज्ञानिक कसोटीवर त्याला आपण उतरवतो, नंतर त्याचं आपण आचरण करतो. आणि म्हणूनच आपण म्हणतोय की बौद्ध धर्म हा आचरणाचा धर्म आहे. भगवान बुद्ध हे विचार आहेत, हे वैज्ञानिक विचार आहे. आणि मी म्हणतोय की हा जो आहे नवीन युगाचा आरंभ आहे. याच धर्मामध्ये विश्वास याला थारा नाही, इथे कुठलं रहस्य नाही आणि त्याला जागा पण नाही. पण इतर तुलनेमध्ये बाकी जे धर्मांचा आपण विचार करतो तिथे आपल्याला हे पाहायला मिळतं आहे की पाखंड, श्रद्धा, विश्वास, मी म्हणेल ते, अशा प्रकारचं असं असतं. मी तुलना सांगतोय की कसा धम्म हा वास्तविकतेवर आधारित आहे. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मला असं वाटलं, माझा विचार मी मांडतो इथे, की अन्य धर्माची सुरुवात ही या अन्य धर्माचं दर्शन हे सुखापासून प्रारंभ होतं. तर बौद्ध धर्माचं दर्शन हे दुःख का आहे इथून सुरुवात होऊन सुखप्राप्ती म्हणजे निर्वाण कसं, हा मुद्दा महत्त्वाचा आहे इथे. आणि बौद्ध धर्माचा आधार हे तुम्हालाही माहीत आहे
की प्रज्ञा, शील आणि समाधी ह्या गोष्टी फारच महत्त्वाच्या आहे. आणि सर्वांनाच माहीत आहे की प्रज्ञा म्हणजेच बुद्धांनी सांगितलेले जे जे ज्ञान आहे ते ज्ञान जो ग्रहण करतो तो प्रज्ञावान. आणि शील म्हणजेच सांगितलेले बुद्धांनी सांगितलेले सदाचार युक्त आचरण, त्याला आपण शील असं म्हणतो. आणि समाधी म्हणजेच ही काय आहे, ध्यान अवस्था, स्थिर अवस्था, ध्यान अवस्था. अशा तऱ्हेने या भगवान बुद्ध धम्माचे जे आधार आहेत, हे 3 आधार फार महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजेच पूर्ण प्रज्ञा, पूर्ण शील, पूर्ण समाधी हेच असेल तर निर्वाण हे संभव आहे. हा एक महत्त्वाचा. आणि बौद्ध धर्म हे सत्य आहे, जे वास्तव्यात आहे तेच खरं आर्य सत्य आपण मानतो, ज्याला आपण 4 आर्य सत्य म्हणतो. याचं नावच आहे 4 आर्य सत्य. आणि सत्य तथागतांनी स्वतःच्या अंतर्मनाने, अंतर्ज्ञानाने शोधून काढलेले हे 4 आर्य सत्य आहेत. मी 10 वेळ नेहमी वंदन करतो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर साहेबांना, ज्यांनी आम्हाला असा धर्म दिला. कदाचित आज आपण अशा तऱ्हेनं आपण नसतो, अधिक कुठेतरी असतो आपण, पण आज या सत्याचं वास्तव्य आपल्या मनामनात दिसतंय. आता हे 4 आर्य सत्य जे आहेत हे कसे आहेत, हे वास्तववादी आहेत, त्यांचं अस्तित्व आहे, शाश्वत आहे. आणि यालाच पालीमध्ये आर्य सत्यानी म्हटलं असं आहे. म्हणजेच 4 आर्य सत्य सर्वांनाच माहीत आहे. दुःख म्हणजेच या संसारात दुःख आहे ते बुद्धांनीच सांगितलं. बाकी लोकांनी खूप पाखंड केलं असेल, पण त्यांनी सांगितलं. ज्याला दुःख कळतेच तो निर्वाणकडे जातो. ज्याला दुःख कळत नाही, जो दुःखाबद्दल विचार करत नाही, त्याला नंतरची 3 गोष्टी आठवत नाही. समुदाय, उदय. दुःखाचा उदय काय, दुःखाचं कारण काय, ते दुसरं सत्य. दुःख आहे पण त्याला कारण पण आहे. आणि दुःख निवारण करणे पण जमतं, ते पण बुद्धाने सांगितलं. संभव आहे निवारण. मग कसा निरोध, त्याचा निरोध कसा होईल, मग त्यासाठी दुःख निवारण असेल, दुःख निरोध मार्ग त्याने सांगितला, तो आहे आर्य अष्टांगिक मार्ग. तो या प्रकारे म्हणजे दुःख, दुःखाचं कारण, त्याच्यानंतर निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग, हे 4 आर्य सत्य. म्हणजे मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की बौद्ध धम्म काय आणि इतर धम्मामध्ये काय, आणि भगवान बुद्धांनी, सिद्धार्थ गौतमांनी काय असं शोधलं की त्यांनी हा आपला एक वास्तववादी, विचारवादी आणि शाश्वत असा जो धम्म काढला. आणि लोक त्या काळामध्ये वरवटलेले होते लोक की या जातीव्यवस्थेमध्ये, त्यांच्या विचारामध्ये लोक, एक असा वेळ आला की पूर्ण भारत बौद्धमय झाला. विचार करा तुम्ही, कसा झाला असेल भारत बौद्धमय. कारण या वैज्ञानिक दृष्टिकोनातून जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक आनंदाचे आणि सोबतच दुःखाचे क्षण हे येतच असतात. कोणालेच, मी असेल, तुम्ही असाल, या पृथ्वीवरचा जो काही माणूस असेल त्याला दोन्ही गोष्टी असतात. तो आनंद पण अनुभवतो, दुःख पण अनुभवतो. आणि दोन्ही गोष्टी ह्या असतातच. आणि ह्या गोष्टी ज्या असतात ह्या गोष्टी नित्य नसतात, अनित्य गोष्टी आहेत. आनंद व दुःख टिकून राहत नाही. आणि मानवाच्या इच्छा ह्या कधीही पूर्ण होत नाही, आणि त्या पूर्ण असतात. आणि त्याला कारण आहे. दुःख झालं, दुःख आहेच, पण त्याला कारण आहे. आणि त्याला कारण म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, मी नवीन काही सांगत नाही, की जाती जरा, रोग आणि मरण, जन्म, रोग, व्याधी आणि मरण, याच्यापेक्षा असे एकच शब्द नाही, याच्यामध्ये बरेच कारणं आहेत. हे कारणं आहेत. आणि या कारणावर आपण काय केलं पाहिजे, हे कारणं आहेत. लोक काय विचार करतात की फक्त वाचतात, समजतात, आचरण. त्यामुळंच बघा तुम्ही
बाकी धर्माबद्दल बघा तुम्ही, गर्दी असतं. कुठलाही प्रोग्राम असू द्या, धम्माच्या कार्यक्रमाला गर्दी एवढी राहत नाही. त्याला कारण असं असतं की वास्तववादी, ज्यांना अत्तधिभो, ज्यांना प्रकाश उमजला त्यांनाच कळतं की धम्म काय आहे. आणि तेच लोक येऊ शकतात ज्यांना कारण माहीत आहे. तेच कारणावर उदाहरण शोधतात, त्यावर एक मेडिसिन शोधतात. मग जे आसक्ती आहे, जे तृष्णा आहे, ज्याला तन्हा म्हणतो आपण, आणि तृष्णेमधूनच जे भीती निर्माण होते, आपल्यामध्ये भीती निर्माण होते. मी आता बरेचदा ह्या गोष्टी बघितल्यात. आता मी माझ्याच परिवाराचं उदाहरण तुम्हाला मी देऊ शकतो. आम्ही 4 भाऊ, आणि जेव्हा आम्ही औरंगाबादला मिलिंद कॉलेजला शिकायला आलो तेव्हा 1 वर्षानंतर मला समजलं की सत्य काय आहे. मग घरी गेल्यानंतर मी माझ्या बहिणींना, भावांना, सर्वांना सांगितलं की काय सत्य आहे. आणि जेव्हा बहिणीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती आपल्या घरी गेली, मी जे सांगितलं ते विसरलीत. आणि मग काय केलं आहे की मग एक भीती निर्माण केली. मग ते समाजाने, दुसऱ्या समाजाने केली, ती स्वतःहून केली. म्हणजे मग काय आहे की बुद्धही आपले आणि दुसरेही आपले. मग हे असं म्हणजे सांगतोय तुम्हाला. आणि मला कधी कधी असं वाटतं आहे की लोक कसे परिवर्तन करतात. मग त्यासाठी तुमच्यामध्ये वास्तवता आणि भीतीविरहीन मन असलं पाहिजे. भीती त्यात नसली पाहिजे. आणि ह्या तृष्णेमुळे, ह्या लोभमुळे, आसक्तीमुळे माणसाच्या मनात भीती होते. आणि भीती माणूस जो आहे अलग अलग कार्यक्रमामध्ये, अलग अलग कृतीमध्ये पदार्पण करतो. आणि यालाच आपण म्हणतो भवचक्र. आता भवचक्र हा विषय एवढा छोटा नाही आहे. एखाद्या वेळेस तो विषय पण आपण हाती घेऊ. हे जे भवचक्र आहे, या भवचक्राचा अभ्यास फार आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये हे आर्य अष्टांगिक मार्ग जे 12, जे 8 आहेत, त्याच्यामध्ये एकीकडे अंधार, एकीकडे प्रकाश, तो कसा आपण प्रकाशातून निघाला पाहिजे, त्या भवचक्रातून जो व्यक्ती निघतो तो निर्वाणपदाला पोहोचतो. आणि म्हणूनच तथागतांनी मध्यम मार्ग मांडलेला आहे. साधी गोष्ट आहे, तुम्हालाही माहीत आहे. अति जेवण आणि कमी जेवण. अति जेवण काय होतं हे सर्वांना माहीत आहे, मलाही माहीत, तुम्हालाही माहीत आहे. आणि कम जेवण तरी प्रभावी आहे. मग कसं आहे मध्यम, म्हणजे असं जेवण घेतलं पाहिजे की ते ओव्हर होऊ नये आणि एकदम कमी पण होऊ नये. तर मला असं वाटते की असं भोजन पचायला खूप चांगलं असते. तोच मध्यम मार्ग बुद्धांनी आपल्याला सांगितला. आणि फार अतिउत्तम हा मार्ग आहे. आणि या मार्गाचं मी तर म्हणतोच की आपण विहारात येतोच, मी येतो, आपण येतात, पण याच्यासोबतच आपण जेवढं, मी नाही असं म्हणणार नाही की मी म्हणजे 100% आचरण करतो, असं नाही. पण आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. मग ते पंचशील असू द्या, मग त्रिशरण असू द्या, काही का असे ना, जिथे जिथे बुद्धाचे विचार आहेत त्यावर आपण हा प्रयत्न केला पाहिजे की मी याशी जुळला जाईल. आणि या गोष्टीमध्ये ज्या कामतृष्णा, ज्या महत्त्वाचे सांगले जातात, इंद्रिय सुख प्राप्त करण्याची जे तळमळता, आणि कुणाची क्षमता शमत नाही आणि वाढच राहते, तर ती एक कामतृष्णा. त्यामध्ये आपण कसं कंट्रोल करू शकतो, कसं नियंत्रण करू शकतो, हे फक्त धम्माच्या मार्गानेच होऊ शकते. तेच दुसरी जी आहे भवतृष्णा, म्हणजे जे लोभातून उद्भवते, जे भवचक्रामध्ये बुद्धांनी जे सांगितलं, उदाहरण दिलं आहे, साप आणि पीक आणि जे तिसरं जे आहे कोंबडा, हे जे आहेत, तर याचे उदाहरण देऊन सांगितलं आहे त्या भवचक्रामध्ये खूप काही. तर हे भवतृष्णा जो आहे, लोभातून उद्भवते, हे भौतिक वस्तूचा अधिकाधिक संग्रह करण्याची इच्छा माणसामध्ये होते. तर ही जे इच्छा जी आहे, या इच्छेवर आपल्याला कंट्रोल होणं आवश्यक असते. आणि एक असतं विभवतृष्णा, जे पुन्हा पुन्हा जन्म घेते, ती विभवतृष्णा. त्याच्यामध्ये लालसा एक माणसाला असते. आणि तुम्हाला मी सांगतो, माणूस जो करतोय, एक भयविरहित करतं आणि एक भयापोटी करतं. भयापोटी करतं ते अतिरिक्त, भयविरहित करतं ते धम्माचं करतं.
तर मी एका एक विषय जास्त घेतला तर मला नाही वाटत की माझा विषय संपून जाणार आहे, म्हणून त्यामुळे मी थोडं शॉर्टमध्ये घेतोय. तिसरा जो आहे दुःख निरोध, जिथे या कारणांचा नायनाट कसा होईल. जन्मापासून मृत्यूमध्ये जे आपली जे लालसा, आपला लोभ, आपली तृष्णा हे कशी खत्म होईल, कशी संपून जाईल, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि कसा आपल्या अंदर जे दुःख आहे त्या कसा दुःखाचा हा क्षय होऊ शकतो, ऱ्हास कसा होऊ शकतो ते आपण बघितलं पाहिजे. आणि मग सत्य दुःखाचे पूर्ण निर्मूलन म्हणजेच निब्बाणचा मार्ग आहे. आणि हा निब्बाणचा मार्ग आपल्याला जो मिळू शकतो तो एक मार्ग आहे, तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. ते 4 आर्य सत्यामध्ये 3 ज्याप्रमाणे सांगितले हे 4 आर्य सत्य. आणि हे आर्य अष्टांगिक मग्ग ज्याला आपण पालित म्हणतो, म्हणजे आर्य म्हणजे श्रेष्ठ, अष्ट म्हणजे 8, अंग म्हणजे अवयव. तर हे जे 4 आर्य सत्यामध्ये जे अष्टांगिक मार्ग आहे, हे अष्टांगिक मार्ग जर आपण सांभाळलेत जीवनामध्ये, मी स्वतः अनुभव करतोय. 1984पर्यंत माझं जे गाव आहे अमरावती जिल्ह्यामध्ये एक मोर्शी तहसीलमधून, तिथे मी 12वीपर्यंत शिकलोत. नंतर मग मिलिंद महाविद्यालयामध्ये औरंगाबादला आलो, तिथे शिकलोत. तर मला आठवते की ज्ञानी आणि अज्ञानी काय असतं, मी स्वतःहून आठवते मला. मी तिथे 12वी असेपर्यंत मी अज्ञानी होतो. माझे वडील, माझी आई, माझे आजोबा काय म्हणायचे ते करायचो. म्हणजे परीक्षा असली की बाबा जा, नारळ घेऊन जा, अगरबत्ती घेऊन जा, देवाला काय म्हणते सिंदूर लावून ये. अज्ञानापोटी करतो आपण. मग मला समजलं आहे की बाबासाहेबांनी 1952मध्ये एक मिलिंद कॉलेज उघडलं आहे. मग तिथे मी 1985मध्ये गेलो आणि तिथे मग मी 7 वर्ष शिकलो. आणि जेव्हा एका वर्षानंतर मी गेलो, तो एका वर्षानंतर गेल्यानंतर मी माझे आजोबा होते. मग माझ्या आजोबांनाच मीच विचारलं, हे जे घरी आहेत आपल्या, हे लाल रंगाचं काय आहे. मला तुम्ही सत्य सांगा. म्हणजे माझी हिंमत आली, सांगतोय मी. मग अज्ञानाकडून ज्ञानाकडे मला नाही कळलं. पण जेव्हा मी मिलिंद कॉलेजला आलो, जिथे मग नागशनवनामध्ये मग मी ते धम्म, बाबासाहेब हे वाचू लागलो, मग तेव्हा मला कळलं. थोडक्यात संपून टाकतो. मग त्यांनी मला सांगितलं की हे असं तसं. म्हटलं बाबा तुम्ही असं करा, तुम्हीच बसवलेत, तुम्हीच घेऊन जा, कारण इथे काही व्यवस्थित याचं पूजापाठ होणार नाही बरोबर. आणि मग मी तिथे तेव्हा म्हणजे एक प्रकारची अशी क्रांती, आणि मी स्वतःला असं म्हणतोय की मी माझ्या घरातून क्रांती निर्माण केली. आणि मग जिथे अज्ञान आहे तो अंधारमय मार्ग मी संपून टाकला आणि प्रकाशमान मार्ग मी घेतला. स्वतःहून तयारी करायला पाहिजे, स्वतः केलं पाहिजे. आता मला असं वाटते, मला गर्वानं वाटते की मी तुमच्यासमोर आहे. मलाही वाटते की जेवढे काही धम्माचे विचार आहेत, नाही पूर्ण पण काहीतरी मी पाडतो, मला असं वाटते. आता भगवान बुद्धाने सारनाथ येथे जे मृगदाय वनामध्ये जो प्रथम धम्मोपदेश केला, त्यालाच आपण धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतो. बुद्ध धम्म विचार समजण्याकरता, दुःखातून मुक्त होण्याकरता आर्य अष्टांगिक मार्ग हा महत्त्वाचा आहे, मी सांगतोच. आणि ते आचरणात आणणे तेवढंच महत्त्वाचं आहे, सांगितल्यानं होत नाही. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की या बौद्ध धम्माचा आधार जो आहे तो प्रज्ञा आहे, शील आहे, समाधी आहे. आणि प्रज्ञामध्ये जे सम्मादिष्ठी, सम्मा संकल्प, सम्यक दृष्टी ज्याला आपण योग्य दृष्टी म्हणतो, सम्मा संकल्प, सम्यक संकल्प किंवा मग योग्य विचार, हे प्रज्ञामध्ये येतात. आणि मग शील म्हटलं की सम्यक कर्मांत, ज्याला योग्य कृती असं म्हणू शकतो आपण. सम्मा वाक म्हणजे सम्यक वचन, सम्यक वाणी, योग्य वाणी असं आपण म्हणतोय. आजीविका, आजीव, सम्यक आजीविका, जगण्याचा मार्ग, हे 3 शीलमध्ये येतात. 2 आणि 3 5, आणि राहिलेले 3 हे समाधीमध्ये येतात. त्याला आपण सम्मा व्यायाम, सम्मा सती, सम्मा समाधी. सम्मा व्यायाम म्हणजे सम्यक व्यायाम ज्याला म्हणतो आपण परिपूर्ण. सम्यक मतलब परिपूर्ण. व्यायाम एक शारीरिक व्यायाम असतो, एक बौद्धिक व्यायाम असतो, एक भावनिक व्यायाम असतो. हे जे व्यायाम असतात हे
याच्यामध्ये आपली कसे प्रयत्न असतील, कशी कृती असेल, तो सम्यक स्मृती म्हणजेच काय, योग्य मनाची स्मृती, योग्य मन कसं असावं, आणि सम्यक समाधी. आणि हे जे 7 पायऱ्या आहेत अष्टांगिक मार्गाच्या, याच्यावर तुम्ही जर आरूढ झालेत तर ॲटोमॅटिकली आपण म्हणू शकतो की आपण स्मृतीकडे वळतो, ज्याला आपण मनाची एकाग्रता म्हणतो. तो अशा तऱ्हेनं हा एकदम सरळ मध्यम मार्गाचा हा जो अष्टांगिक मार्ग आहे, आणि सम्यक दृष्टी ज्याला आपण योग्य दृष्टी असे म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला परिपूर्ण सत्यता त्यामध्ये असली पाहिजे. दृष्टी पाहतो. आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, आता मी एक प्राचार्याचं काम करत असल्यामुळं, आणि केंद्रीय विद्यालय सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑफिस असतात, आणि तुम्ही मग एअरफोर्स एक केंद्रीय विद्यालय घ्या, CMA घ्या, आमच्याकडे टोटल 5च पुरुष आहेत आणि बाकी महिला आहेत. आता तुम्ही सांगा 60च्या स्टाफमध्ये 5च पुरुष आहेत, 55 महिला आहेत. मग सांगतोय सम्यक दृष्टीचं उदाहरण तुम्हाला सांगतोय. आणि प्रत्येक पदावर तुम्हाला काम असतं तुमच्या त्या कर्मचाऱ्यांसोबत, तर तुमची दृष्टी बुद्धाने सांगितलं आहे की तुमचं पाहणं कसं असलं पाहिजे, तुमचं पाहणं परिपूर्ण असलं पाहिजे. त्या तुमच्या अंतर्मनातून तो पाहणं असलं पाहिजे की तुम्हाला कुठल्या विषयाबद्दलचं ते आहे पाहणं आहे, त्या गोष्टीची पाहणं असलं पाहिजे, ना की इतर. म्हणजे आपल्याला अवयवाबद्दलची जागृती असली पाहिजे. सम्यक दृष्टीचा अर्थ असा आहे की आपले जे 5 स्कंद आहेत, या 5 स्कंदाचं आपल्याला नॉलेज, ज्ञान असलं पाहिजे, त्याबद्दलची जागृती असली पाहिजे. चालताना, बोलताना, उठताना, बसताना, दुसऱ्यांना बोलताना, या गोष्टीचं आपल्याकडे जागृती. माणूस जागृत असेल तर मला असं वाटतंय की आपले सर्व कार्य जागृती होतात. आणि मी ते अनुभवतोय माझ्या दैनंदिन जीवनामध्ये. मी हे अनुभवतो की तुम्ही जर जागृत असाल, तुम्ही जर लोलुप्त असाल, तुम्ही दुप्त असाल, तुम्ही झोपले असाल, करता काय, होतं काय, अरे चूक झाली, अरे पुन्हा दुसरा पेज दे, दुसरा पेपर द्या, चूक झाली. का चूक झाली? म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. हा मुद्दा आहे तो. सम्यक दृष्टी म्हणजेच 5 स्कंदाबद्दलचे परिपूर्ण दर्शन आपल्याला हे असलं पाहिजे. याकरता आपलं सखोल चिंतन होणं आवश्यक आहे. आपल्या अस्तित्वाला पूर्णच्या पातळीपर्यंत आपण ते पोचलं पाहिजे. आता तुम्हाला उदाहरण दिलं आहे मी की आपण आपली दृष्टी बदलली पाहिजे. बुद्धानं हे सांगितलं नाही की तुम्ही असं असलं पाहिजे, काही नाही. चुका होतात त्या पुन्हा दुरुस्त करायच्या, चूक झाल्या पुन्हा दुरुस्त करायच्या. जो दुरुस्त करतो तोच बौद्ध, तोच बुद्ध. म्हणूनच मला सांगतोय की याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे सम्यक संकल्प, ज्याला आपण योग्य निश्चय, दृढ निश्चय आपला हा असला पाहिजे. सम्यक निश्चय. आपणास माहीत आहे की मनाची चांगली अवस्था, चांगले विचार हे आपल्याला हमेशा उन्नतीकडे नेतात. आपले चांगले विचार असतात हे आपल्याला नेहमी उन्नतीकडे नेतात, आणि आपले जे अशुद्ध विचार, आपले वाईट विचार असतात हे आपल्याला अधःपतनाकडे घेऊन जातात. पण लोक एवढे लोलुप्त होतात की लोकांना हे कळतच नाही की उन्नती काय आणि अधःपतन काय. आणि मग जेव्हा वेळ निघून जातं तेव्हा काहीच हाती राहत नाही. कमीत कमी मी असं म्हणतोय की आमचे जे धम्मबांधव आहेत, धम्मबांधवांनी हे जे आहे घरी, बाहेर, समाजामध्ये, परिवारामध्ये खरंच धम्माचं आचरण करावं, दुसऱ्यांना सांगावं. मला असं वाटते की आपल्या पिढ्यानपिढ्या, आता याच्यामध्ये बोलता बोलता मला एक अजून गोष्ट आठवतंय की आज ज्या कंडिशनमध्ये बौद्ध धम्म आपला भारतात पनपतो आहे, ज्यात विशेष करून महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये या गेल्या 8 वर्षामध्ये या धम्माला ग्रहण लागते की काय असं वाटायला लागलं आहे. इतर समाजांनी म्हणा का धर्मांनी म्हणा की नवीन विषय काढलेला आहे, आणि त्याचं नाव आहे समरसता. समरसता. अगोदर तुमचा तिरस्कार करायचा, आता तिरस्कार नाही, आता आमच्याकडे या, पण जातीचं पाठी लावून. हुशार द्रौपदी मुर्मू जे राष्ट्रपती आहे, हुशार आहे, विद्वान आहे, पण पूर्ण पेपर झडकलेत. एक आदिवासी महिला, एक आदिवासी महिला, एक आदिवासी महिला, म्हणजे तिच्या नावासमोर आदिवासी. म्हणजे असं एक सांगतो तुम्हाला की या धम्माचं काय होईल. मग त्या धम्माला आपणच जागवू शकतो. समरसता नको आम्हाला, समरसता. आणि आता
आपलेच लोक काय करतात, समरसतेच्या आहारी जातात. तेही मंदिर माझं, ते मस्जिद माझी आणि विहार पण माझं, म्हणजे याला म्हणतात समरसता. आणि त्यांना हेच पाहिजेत. म्हणजे उद्या 20 वर्षानंतर 50 वर्षानंतर काय होईल की धम्म मिळून जाईल, बाबासाहेब मिळून जातील आणि मग समरस होऊन जाईल. आपल्याला समरसता नको. तर मी आपल्याला सांगतो की या समरसतेपासून वाचा आणि बाहेर निघा आणि शुद्ध विचार ठेवा. आणि शुद्ध विचार ठेवा आणि मला असं वाटतं की तुम्ही उन्नतीचा मार्ग गाठालच. याच्यामध्ये 3 गोष्टी फार महत्त्व असतात. पालीत सांगितलं आहे की नेक्खम, अव्यापाद आणि अवहिंसा, 3 गोष्टी. नेक्खमचा अर्थ होतो की स्वार्थी न होणे, आसक्ती न बाळगणे. स्वार्थी न होणे, आसक्ती न बाळगणे, त्याला विरोध करणे. आणि अव्यापादचा अर्थ होतो वाईट भावना आणि त्या विरोधात कार्य करणे. आणि अवहिंसा म्हणजे दबलेल्या गोष्टी दाबून ठेवायच्या की बाहेर काढायच्या, त्याला खतम करून टाकायच्या. त्याला म्हणतात सुप्त अवस्थेत दबलेल्या गोष्टी त्याला बाहेर काढून आणि वास्तविकच्या आधारावर जीवन जगणे. धम्मपद 151 मध्ये म्हटलं आहे, नथी राग समो अग्गी नथी दोषा समो गहो, नथी मोह समे जाल नथी मोह समा नदी. म्हणजे अर्थ असा होतो की आसक्ती समान आग नाही, द्वेषासमान दुष्ट ग्रह नाही, मोहासारखं जाळं नाही आणि तृष्णेसारखी नदी नाही. हे असं विचित्र आहे. किती पाहिजे हो आपल्याला? मिळतं ना, मिळतं. मी संपूर्ण भारतामध्ये मी भ्रमण केलं आहे आणि खूप दान प्रक्रियाचं मी भाग घेतला आहे जागोजागी, आणि कुठे काही माझं कमी झालं नाही. मग दान विहाराच्या रूपानं का असेना, व्यक्तिरूपानं. त्या 2 वर्ष कोरोनामध्ये आमचा एक NGO आहे सर्वस्पर्शी, त्याच्यामध्ये जवळपास आम्ही आमच्या ग्रुपने 2 ते 2.5 लाख रुपये खर्च केले. आम्ही त्या पिरियडमध्ये एका एरियात जाऊन आम्ही काय सांगतोय तुम्हाला की असं या प्रकारचं आपण कामं केले पाहिजेत. तर हा सम्यक संकल्प इतर 7 मार्गांना जोडणारा आहे. 7 मार्ग कोणते जे आता आपण समोर बघतोय? आपले भावनिक अंतःकरणातून परिवर्तन घडणे आवश्यक आहे आणि आपले मन सहभागी त्यामध्ये झालेच पाहिजे. म्हणजे कोणतेही आपण कार्य करत असताना आपल्या जागृतीमधून, आपल्या अंतर्मनातून ते झालं पाहिजे. तरच आपण जे आहे आपली दृष्टी, आपला संकल्प हा व्यवस्थित ठेवू शकतो. आता सम्यक वाचा, ज्याला आपण म्हणतो, आपलं बोलणंही योग्य असलं पाहिजे, आपली कृती योग्य असली पाहिजे, आपला विचार हा योग्य असला पाहिजे. यामध्ये निरर्थक बोलण्यापासून सावध राहणं फार आवश्यक आहे. निरर्थक मी बोलतो, तुम्ही बोलता, सहज बोलतो, पण त्यातून आपण मार्ग काढला पाहिजे. अरे आज आपण ही चूक झाली, उद्या ही होऊ नये, याची आपण दक्षता घेतली पाहिजे. म्हणून त्याला काय म्हणतात की निरर्थक बोलण्यापासून सावध राहणे, निंदा, नालस्ती, फसवणूक यापासून परावृत्त, आणि आपली ही वाचा ही सत्यतापूर्ण असली पाहिजे, ममतापूर्ण असली पाहिजे आणि उपकारपूर्ण असली पाहिजे. ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि कर्म तुम्हाला माहीतच आहे, एक परिपूर्ण कर्म कसं असावं. सम्यक कर्मांत म्हणजेच त्याला आपण म्हणतो एक कुशल कर्म आणि एक अकुशल कर्म. तर कुशल कर्म आणि अकुशल कर्म म्हणजे तृष्णा, स्वार्थ या भावनेत केलेले कर्म हे तुम्हाला माहीत आहे हे अकुशलच होणार. तृष्णेतून केलेले, मनातून काही दुजाभाव ठेवून जर काम असेल तर त्यामध्ये कुशलता तुम्हाला दिसणारच नाही. आणि अज्ञानातून केलेले कर्म ही अकुशल असेलच. अज्ञान म्हणजेच केवळ असं नाही की जो अज्ञानी आहे, ज्याने डिग्री नाही घेतली. मी असे लोक बघतोच समाजामध्ये ज्यांच्याकडे 2-2, 3-3 डिग्री आहेत, MSc, MA, BA, डॉक्टर आहेत, पण ते धम्माबद्दल अज्ञानी आहेत.
आपल्या विचाराबद्दल ज्ञानी आहे, त्यांना वाटते मी जे करतो ते सत्य आहे, दुसरे करते ते असत्य आहे. आपण हा विचार पण केला पाहिजे. जे अज्ञानातून केलेले कर्म हे अकुशल असले पाहिजे, अकुशल असतेच, परंतु तृष्णेपासून मुक्तता आणि द्वेषापासून मुक्त असेल आणि दानभावनेने केलेले कर्म असेल ते जरूरच कुशल असेल. या दोन गोष्टी आता मी थोडक्यात सरळ घेऊन राहिलो. तुम्हाला सांगितलं मी की हा जो विषय आहे, हा विषय 1.5-2 महिने घेतला तरी संपणारा न संपणारा विषय आहे. याचाच अर्थ असा की सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प ह्या दोन गोष्टी, हे 2 पायऱ्या समोर ठेवूनच आपण आपले कर्म केले पाहिजे. सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प यांचा आधार घेऊनच आपण समोर चाललं पाहिजे. म्हणजे यामध्ये शिलाचे आचरण जे आहेत याच्यामध्ये फार महत्त्वाचे आहेत. 3 अलग अलग व्यक्ती, आता यामध्ये एक उदाहरण दिलं आहे मी की 3 अलग अलग व्यक्ती आहेत. प्रथम व्यक्ती जो आहे तो चोरी करत नाही. तर का चोरी करत नाही? त्याला भीती आहे की मी चोरी जर केली पोलीस येतील आणि मला पकडून घेऊन जातील. दुसरा व्यक्ती आहे तो पण चोरी करत नाही. पण तो चोरी का करत नाही? कारण तो समाजात राहतो, धर्मामध्ये राहतो, समाजात राहतो. त्याला आपल्या धर्माची, आपल्या समाजाची त्याला भीती आहे. त्या भीतीपोटी तो चोरी करत नाही. आणि तिसरा जो व्यक्ती आहे याने आपली तृष्णा खतम केली, संपून टाकली. स्वार्थ नाही, स्वार्थमुक्त, तृष्णामुक्त, द्वेषमुक्त याने आपला संपूर्ण नाश केला आहे. या तृष्णेचा नाश केला, लोभचा नाश केला, सर्व नाश केला आणि तो चोरी करत नाही. म्हणजे तुम्हालाही माहीत आहे कोणता व्यक्ती चांगला? जो तिसरा व्यक्ती आहे तो चांगला. म्हणजे चोरी करायची इच्छा माझी आहे पण पोलीस पकडून देतील म्हणून चोरी करायची नाही, हा मुद्दा महत्त्वाचा नाही. किंवा समाज काय म्हणेल हा मुद्दा महत्त्वाचा नाही. तुमच्या अंतर्मनानं आदेश दिला पाहिजे की चोरी करणं पाप आहे. म्हणजेच खरा आचरण करणारा व्यक्ती असेल त्याच्यामध्ये भीती राहत नाही आणि त्याच्यामध्ये भय पण राहत नाही. आणि पंचशिलाचे आचरण जर तुमच्याकडे असेल तर मला असं वाटते की हे जे तुमचं जे तिसरं जे आहे हे वाचा कर्म ह्या गोष्टी तुमच्या आपोआप कवर होतात. आता 5वं जे आहे सम्यक आजीविका, सम्यक आजीविका म्हणजे आपले व्यवसाय, आपला धंदा, आपले विचार हे महत्त्वाचे आहेत. की तुमचा धंदा तुम्ही काय करता, तुमचा व्यवसाय काय आहे, ह्या महत्त्वाचा आहे. म्हणजेच सरळ सांगायचं म्हणजे पशु विकण्याचा धंदा किंवा कत्तलखान्याचा कारखाना किंवा कत्तलखान्यात काम करणारे लोक, म्हणजे याच्या प्रकारचेच पर्यायी जे आहेत ज्याच्यामध्ये माणसाला ताणच असतो, मानसिक ताण ज्यामध्ये असतं, मानसिक ताण असतं, ती आजीविका परिपूर्ण नसतेच. मानसिक ताण जास्त असतो. पण उदाहरणार्थ डॉक्टर, नर्स, परिचारिका, शिक्षक या क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती यांच्याकडे मानसिक ताण हा तुलनेमध्ये कमी असतो. आता ते असं म्हणू शकत नाही मी, आता या गोष्टी नंतरच आहे की आज शिक्षक बदललेला आहे, आज डॉक्टर बदललेला आहे असं नाही. पण जनरली आपण म्हणतोय की ताणाचा विचार जर केला, स्ट्रेसचा विचार केला तर हा स्ट्रेस जो आहे डॉक्टर, परिचारिका किंवा शिक्षकामध्ये कमी असतो. पण निगेटिव्हिटी जी आहे हे कत्तलखान्यात काम करणारा आणि पशुचा व्यापार करणारा, पशुचा व्यापार जरी तो करत नसेल तो पशु जमा करतो आणि नेऊन विकतो, ते पण त्याला जो टेन्शन राहतं, नकारात्मकची भावना वाढते. आपल्यामध्ये सकारात्मकची भावना जी वाढली पाहिजे आणि यासाठी आपल्याला कुठलंही आजीविका करायची ते आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये सकारात्मकता व नकारात्मकता ही आपण दैनंदिन कार्य करतो त्यावर अवलंबून असते. म्हणजे आपली सकारात्मकता कशावर आहे, तुम्ही काय कार्य सकाळ पण संध्याकाळ, तुम्ही संध्याकाळी आले 5 मिनटं 10 मिनटं सोफ्यावरच बसा, डोळे लावून घ्या आणि फक्त सकाळी 6 वाजतापासून संध्याकाळपर्यंत आपण काय केलं आणि याच्यामध्ये कोणती गोष्ट ही आपण अधिक केली या कमी करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, विचार करायचा, दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये बदल घडवायचा. यालाच म्हणतात धम्म. सम्यक व्यायाम
एक व्यायामाचे काही प्रकार आहेत, खूप प्रकार आहेत व्यायाम. एक शारीरिक व्यायाम, पण बुद्धांनी सांगितलेले व्यायाम जे ज्याला आपण म्हणतो कायानुपස්සना, शारीरिक विषयी, शरीराविषयी, वेदनानुपස්සना भावनेविषयी, चित्तानुपස්සना विचाराविषयी आणि मनवस्तूविषयी धम्मानुपස්සना. तर ह्या ज्या व्यायाम आहेत हे व्यायाम फार महत्त्वाचे आहेत. इंद्रियांना जागृत ठेवून केलेले कार्य केव्हाही चांगलेच. इंद्रियांना जागृत ठेवून कार्य जे आपण करत असाल, कोणाशी आपण बोलत असेल, आपण जर कोणाशी बोलत असाल आणि तिथे जर तुमची वाचा कशा प्रकारची आहे त्यावर तुमचं कर्तृत्व अवलंबून असते. तुम्ही कोणासंग बोलता, कसे बोलता. माझ्या सबऑर्डिनेट, माझे टीचर असतील, मी त्यासंग बोलताना आणि माझे जे ऑफिसर असतील त्याच्या बोलण्यात वाचेमध्ये फरक हा असला पाहिजे. म्हणजेच इंद्रियांना जागृत ठेवून केलेले कार्य सकारात्मक भावना आपल्याला देऊ शकते. ज्या योग्य मनाची स्मृती ठेवून केलेले व्यायाम हे योग्य एकाग्रता देऊ शकते. मनातून केलेले कार्य, मनाला जागृत ठेवून केलेले कार्य आणि बुद्ध धम्माने सम्यक व्यायाम हे प्रभावी अंग म्हणून ठेवले आहे. या पूर्ण 8 पायऱ्यामध्ये ते मानसिक व शारीरिक असं होऊ शकते. म्हणजेच टाळणे हा एक शब्द आहे, टाळा. एक शब्द आहे उच्छेद करणे, तिसरा शब्द आहे विकसित करणे आणि चौथा शब्द आहे रक्षण करणे. म्हणजे कुठली गोष्ट टाळायची, कुठल्या गोष्टीचा उच्छेद करायचा, कुठली गोष्ट विकसित करायची आणि कुठल्या गोष्टीचे रक्षण करायचे. तुम्हालाही कल्पना आहेच. अकुशल वस्तू काय करायचा, उच्छेद करायचा. कुशल गोष्टीचा विकास करायचा. कुशल मनामध्ये असेल त्या गोष्टीचं रक्षण करायचं. ह्या मुद्दा जो आहे या व्यायामामध्ये खूप महत्त्व आहे. म्हणजे कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी घेतल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी विकसित केल्या पाहिजे, हे आपण जर आपले इंद्रिय जागृत असेल तरच आपण हे करू शकतो. सम्यक आता 2 ज्या आहेत फार महत्त्वाच्या आहेत, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. हे जे 6 जे आपण आता बघितलेत, या 6 जर तुम्ही व्यवस्थित बघितले असाल आणि याच्यावर आपण जर अध्ययन केलं तर आपल्याला ह्या मार्ग करू शकतो की सम्यक सम्मासती, पालीमध्ये सम्मासती म्हणजे आंतरिक जागृतीचा विकास किंवा जागृतीच्या पातळ्या. जागृतीच्या पातळ्या असतात 1, 2, 3, 4. तर आपल्यामध्ये आंतरिक जागृती असलीच पाहिजे, म्हणजे सम्यक स्मृती होऊ शकते. आणि मग ह्या 4 पातळ्या कोणत्या? 4 पातळ्यामध्ये पहिली पातळी जी आहे ती म्हणजे वस्तुमात्राची जागृती, वस्तुमात्राची जागृती. दुसरी स्वतःबद्दलची जागृती म्हणजे स्मृती. तिसरं इतर लोकांबद्दलची जागृती आणि चौथं म्हणजे सत्यतेची जागृती. या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात या स्मृतीमध्ये. आणि यामध्ये वस्तुमात्र म्हणजे तुम्हाला माहीत आहे, वस्तुमात्र जागृती म्हणजे काय, म्हणजे भौतिक वाद, भौतिक गोष्टीचं नियंत्रण. एक सिंपल उदाहरण आहे. एक दोन मित्र असतात, ते जंगलात जातात, फॉरेस्टमध्ये जातात. 2 मित्र फिरत जातात. तो एक मित्र म्हणते, वा काय मोठा वृक्ष आहे आणि सुंदर पण आहे. अरे बघ हा किती वृक्ष मोठा आहे आणि सुंदर आहे आणि किती जुना आहे. मग तो व्यक्ती जातो, बघतो, खरंच वा, हा खरंच मोठा पण आहे आणि सुंदर पण आहे आणि खूप उंच आहे, जाडा आहे. खरोखरच जर आपण आपल्या कॉलनीत घेऊन गेलो तर हिवाळाभर चालेल एवढं लाकूड आपल्याला झाडाला मिळू शकतं. म्हणजे आता बघा, दोन माणसं सोबत गेले, पण विचार बघा, स्मृती बघा त्यांची काय आहे. एक म्हणतोय की वा की सुंदर आहे आणि तोही म्हणतो की किती ऑक्सिजन देत असेल, आणि हा म्हणतोय की हिवाळाभर जळाऊ लाकूड मिळू शकते आपल्याला यापासून. तर असा धम्मामध्ये ही भिन्नता आहे. म्हणजे आपण कोणत्या पातळीवर आहो, आपण काय केलं पाहिजे, ह्या गोष्टीचं फार महत्त्व आहे. म्हणजेच सांगायचं तात्पर्य की आपापल्या नजरेने
बघितल्याचा प्रकार हा जागृतीच असते. एक जागृती सकारात्मक आणि एक जागृती नकारात्मक ह्या गोष्टी असतात. आणि म्हणूनच मला हे वाटते की आपली जी जागृती आहे ही जागृती सकारात्मक असली पाहिजे. ही जागृती वैयक्तिक नको, ही जागृती समाजाभिमुख असली पाहिजे. समाजाशी जुळलेली असली पाहिजे आपली जागृती. आपल्याला व्यक्तिगत लागतेच काय, 2 मुलं, बायको, आपण 4 लोक, किती लागतं आहे. पण कुठलं तुम्ही कार्य करताय हे केलं पाहिजे की यापासून समाजाला काय मिळेल या गोष्टीचा. म्हणून मला म्हणायचं होतं की जागृती ही सकारात्मक असली पाहिजे आणि समाजाभिमुख असली पाहिजे. आणि आता अंतिम जी आपली पायरी आहे ती म्हणजे सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक आपली योग्य एकाग्रता. आपणास ठाऊक आहे की आर्य अष्टांगी मार्गाचे 2 प्रमुख भाग आहेत. एक म्हणजे दर्शन मार्ग आणि दुसरा म्हणजे भावना मार्ग. हे जे आपले जे 8 पायऱ्या आहेत अष्टांगिक मार्ग, यामध्ये जे पहिली पायरी आहे सम्यक दृष्टी, हे दर्शन भागमध्ये येतं. आणि बाकीच्या 7 आहेत ह्या सर्व भावनाशी संबंधित आहेत. तुम्ही बघा ना, कुठलीही घ्या, सम्यक कर्म घ्या, सम्यक विचार घ्या, सम्यक प्रयत्न घ्या, सम्यक स्मृती, हे सर्व या भावनाशी जुळलेल्या आहेत. आपल्या भावना कशा आहेत या जुळलेल्या आहेत. दर्शन भागात सम्यक दृष्टी आणि भावनेमध्ये हे सर्वात 7 येतात. मग सम्यक समाधी काय आहे? शरीराची स्थिर झालेली अवस्था. आता स्थिर कधी होईल? जेव्हा ह्या 7 गोष्टी परिपूर्ण होतील तेव्हा, नाही तर अस्थिर राहणार. मानसिक एकाग्रता होईल, मनाची एकाग्रता होईल. यालाच थेरवादी ग्रंथामध्ये समाधीचा अर्थ मनाची एकाग्रता म्हटलं आहे, थेरवादी. आणि महायानमध्ये काय म्हटलं आहे? अंतिम सत्यतेमध्ये स्थिर होणे. वास्तविक पाहता बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिला त्याला आपण कधी थेरवादी म्हणत नाही, त्याला कधी आपण महायान म्हणत नाही. आपल्याकडे जो आहे हा वास्तववादी धर्म आहे आणि हा आपला नवयान धर्म आहे. तर ह्या गोष्टीचा आहे. तर समाधीचा आपण 3 अवस्थामध्ये पाहतो. एक जे आहे ते कामाश्रव, एक आहे भवाश्रव आणि एक जे आहे ते आहे अविद्याश्रव, अविद्या. या 3 गोष्टीशी संबंधित असतं. इंद्रिय तृष्टीसाठी आपल्या मनाची ओढ असणे म्हणजेच पहिला कामाश्रव. इंद्रियावर तुमचं नियंत्रण कसं राहील, नाही तर ते अंदर ओढल्या जाईल. संस्कारित अस्तित्वाकडे झुकणे म्हणजेच भवाश्रव. संस्कार जे तुमच्यावर पडले बाबासाहेबाचे, आपल्या मोठ्या वडिलांचे, आईवडिलांचे, आजोबांचे, तेच त्याच्याशी जुळलेलं असणं म्हणजेच मनाचा कल संबंध येतो. आणि अविद्या, अज्ञानाकडे झुकणारं तुम्ही असाल तर त्याला म्हणतो आपण अविद्याश्रव. समाधी करता ह्या गोष्टी लक्षात असणं आवश्यक आहे. आणि समाधी म्हणजेच, आता मी एक व्याख्या म्हणून सांगतोय की समाधी काय. समाधी म्हणजे जिच्यामध्ये भौतिक गोष्टींना काही अर्थ उरत नाही. शेवटची अवस्था म्हणजे भौतिक गोष्टीला कधी कोणतीच गोष्ट नाही आहे तुमच्यात उरणार नाही. तुम्ही कुठल्या आपल्या इंद्रियाबद्दलची जी आसक्ती आहे त्याची खतम झालेली असते, तृष्णा खतम झालेली असते, लोभ झाले असते, हे सर्व खतम झाले असते. निर्वाणाची अवस्था वगळता कुठल्याही अवस्थेमध्ये त्या माणसाला गोडी नसते. निर्वाण शेवटचा उपाय म्हणजे निर्वाण, निब्बाण. जाता जाता जेवढं मी आता बोललो या बोलण्याचा निष्कर्ष, याला आपण कॉन्क्ल्युजन म्हणतो, निष्कर्ष तुम्हाला सांगतो की मी एवढं आता बौद्ध धर्म आणि आर्य सत्य सांगितलेत. त्याचा निष्कर्ष काय मी तुम्हाला सांगतोय की आज मी जे विचार आपणासमोर ठेवले यातून एकच निष्कर्ष निघतो. कोणता? बौद्ध धर्माचे 4 आर्य सत्य जीवनाला सुंदर, सुखमय, मधुर बनवण्याचा सिद्धांत होय. बुद्ध धर्माचे 4 आर्य सत्य जीवनाला सुंदर, सुखमय, मधुर बनवण्याचा सिद्धांत होय. आणि जीवनात दुःख आहे हे सत्य ज्याने स्वीकारले. कहाँ है दुख? बताओ मुझे.
कुठे आहे दुःख असं नाही. दुःख हे बघा आणि त्याच्यावर कार्य करा. ज्याला समजलं की जीवनात दुःख आहे हे सत्य त्याने स्वीकारले म्हणजेच त्याला कळलं की धम्म काय आहे. दुःखाचा स्वीकार दुःख नष्ट करण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही नष्ट काय कराल? मला दुःखच नाही कळलं तर. मग दुःख दुःख नष्ट करण्यासाठी आवश्यक आहे. शेवटी म्हणतोय काहीच नित्य नाही. नित्य काहीच नाही, सर्व अनित्य आहे. म्हणजेच दुःख पण नित्य नाही, अनित्य आहे, संपणारं आहे आणि ते बुद्धाच्या मध्यम मार्गानेच नष्ट होऊ शकते. जय भीम. फार छान साहेब. खरंच इंगळे सरांना जो विषय दिला होता बौद्ध धम्म व 4 आर्य सत्य, त्यांनी फार सोप्या आणि फार सीमित वेळेमध्ये त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. त्यांनी बरेचसे आपले स्वतःचे पण उदाहरण दिले की कुठल्या गोष्टीमधून कुठली गोष्ट घडली आणि मी कसा घडत गेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मिलन कॉलेजची स्थापना केली आणि त्याच्यातून ह्या विचारधारा बाहेर निघाल्या आणि ते समाज जोडण्याचं काम करतात. तेव्हा या सर्व समाज व्यवस्थेवर रूढीवर घणाघाती प्रहार केला आहे आपल्या समाज सुधारकांनी. तेव्हा संत कबीर म्हणतात, पोथी पढ़ पढ़ जगमुआ पंडित भवया नाको ढाया घर प्रेम के पढ़े तो पंडित हो. त्यांनी सांगितलं की पोथी वाचून जग कोणी पंडित झालं नाही. पंडिताची व्याख्या म्हणजे जे 4 धर्म सांगितले आहे पंडित, तो ब्राह्मण तशा पद्धतीची नाही आहे. ब्राह्मण कुणाला म्हणावं ही साहित्यामध्ये फार वेगवेगळी संकल्पना आहे, फार सविस्तर लिहिलं आहे त्याच्याबद्दल. त्या ब्राह्मण शब्दाबद्दलच पूर्ण व्याख्यान काय, जसं इंग्रज सरांनी सांगितलं, बरंचसं त्याच्यावर संशोधन झालेलं आहे आणि बरेचसे व्याख्यानकर्ता आणि साहित्यामध्ये वेगवेगळं दिलेलं आहे. तर तेव्हा जसं त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे लोक शिक्षित झाले, समाज शिक्षित झाला, परंतु धम्माचं आचरण नाही आहे आणि त्यांना धम्माचं आचरण फार असणं आवश्यक आहे. या बाबासाहेबांच्या संकल्पनेने जे विद्यालय घडले आणि शैक्षणिक संस्था घडल्या त्यामधून कशा पद्धतीचे लोक विचारधारेत घेतलेले आहेत आणि ते विचारधारा आज समाजाला उपकृत करत आहेत. बाबासाहेब सांगत आहेत आणि हा धम्म सुखाकडे आपल्याला नेत आहे. खरंच परत एकदा इंग्रज साहेबांसाठी जोरदार काय झालं पाहिजे. यानंतर मी आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष संत मंगलेश बाळासाहेब साहेब त्यांना अध्यक्ष भाषण कर सर प्लीज. मला वाटतं इंगळे सरांनी आपल्या धम्माबद्दल आणि 4 आर्य सत्याबद्दल सखोल असा अभ्यास करून आपल्याला अतिशय मंत्रमुग्ध केल्यासारखं केलं होतं. भगवान बुद्धांनी आपल्या या धम्माबद्दल जे सांगितलं आहे, भगवान बुद्ध नेहमी म्हणायच्या, मी जे तत्त्वज्ञान दिलेलं आहे ते सामान्यातला सामान्य माणूससुद्धा ग्रहण करू शकतो. म्हणजे
कुणी केव्हाही धम्माचं आचरण करू शकतो. आपणा सर्वांना कल्पना आहे, वयाच्या 29व्या वर्षी भगवान बुद्धांनी ज्यावेळेस ग्रहत्याग केला होता आणि सतत 6 वर्ष मला वाटतं अरण्यामध्ये त्यांनी घोर तपस्या केल्या. कधी कधी ते अन्नही खात नव्हते, म्हणजे अन्नाचा कण घ्यायचे. आणि त्यानंतर त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान आजसुद्धा जगातील सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे, हे सर्वजण मान्य करतात. मला बाबासाहेबांचं एक वाक्य आज आठवते खरोखरच. धम्मबद्दल बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपल्याला, नजीकच्या भविष्य काळात सर्व धर्मीय सर्वजण बौद्ध धम्म स्वीकारतील. म्हणजे बाबासाहेबांनी किती अभ्यास केला असेल. आणि बाबासाहेबांच्या ह्या वाक्यावर आपण जरा जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण का आपला धम्म एवढा म्हणजे साधा गोर गरीब एकदम सामान्यातल्या सामान्य जनतेला, सामान्यातल्या सामान्य माणसाला तो समजणारा आहे. साहेबांनी तर एकदम सविस्तर सांगितलेलं आहे. परंतु भगवान बुद्धांनी ज्यावेळेस ग्रहत्याग केला होता त्यावेळेस साधारण 2 विचारधारा कार्यरत होत्या. एक विचारधारा अशी होती की जी खा प्या आणि मजा करा असा टोकाचा भोगवाद होता. आणि दुसरी विचारधारा, शरीराला फार वेदना होतील, शरीराला फार त्रास होईल, त्रासदायक अशी घोर तपस्या करायची. हे भगवान बुद्धांनी ज्यावेळेस ग्रहत्याग केला त्यावेळेस विचारधारा ह्यानी चालायच्या. सगळा समाज अशी विचारधारा चालवायची. भगवान बुद्धांना या दोन्ही विचारधारा बिलकुल पटल्या नव्हत्या. म्हणून त्यांनी मध्यम मार्ग, साहेबांनी जो सांगितला तो मध्यम मार्ग त्यांनी शोधला. मध्ये त्यांना काही कुठून मिळाला नाही, त्यांनी शोधला भगवान बुद्धांनी. आणि त्यालाच मला वाटतं सम्यक संबुद्धी असं म्हणतात. तर त्यानंतर भगवान बुद्धांनी जे काही तपस्या केली होती आणि त्या तपस्येमध्ये काही रिपीट होईल 1-2 शब्द साहेबांनी, मला रिपीट करायची सवय नाही आहे. परंतु हा विषय ताईंनी, एकतर मी पहिला आता जरी मी 40-45 वर्ष इथं काम करत असलो तरी धम्मावर कधीच बोललेलो नाही, बोलतच नव्हतं. मी दुसऱ्या नंबरला बसायचो नेहमी. खरंच साहेब हाताला धरून मला पुढं आणायचे, अहो तुम्ही संस्थापक आहात आणि तुम्ही असं काय करता. पण ते माझ्या बुद्धीला पटत नव्हतं की मी तिकडं कामगार क्षेत्रात काम करतो, तिथं इलेक्शन निवडून आणावे लागतं, तिथं खोटं नाटं बोलावं लागतं, तिथं म्हणजे सगळं साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टीचा अवलंब करावा लागतो. आणि इथं धम्मावर व्याख्यान कसं काय देणार. तर म्हणजे ते आपल्या बुद्धीला, म्हणजे आपला धम्म म्हणजे खरं आहे, खऱ्याने चालणारा धम्म आहे. तर भगवान बुद्धांनी हा मध्यम मार्ग शोधला. आणि मध्यम मार्ग शोधत असताना त्यांना याच्यामध्ये या दुःखाचं साहेबांनी अतिशय चांगलं विश्लेषण केलेलं आहे. आणि मी म्हटलं की हा धम्म कुणीही आचरण करू शकतो. शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 गोष्टी जर आपण साधारण विचार केला तर मला वाटतं खरोखरच बाबासाहेबांचं ते वाक्य आणि भगवान बुद्धांचं हे खरोखरच खरं ठरणार आहे. शील म्हणजे काय? नियम. समाधी म्हणजे मनाची एकाग्रता. आणि प्रज्ञा म्हणजे ज्ञान प्राप्त होतं. शील आणि समाधी तुम्ही नियम पाळले आणि मनाची एकाग्रता केली की आपोआप तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार. ह्या गोष्टी प्रत्येकाने लक्षात घेतल्या पाहिजेत मला वाटतं. शील, समाधी आणि प्रज्ञा. आता जर नियम आपण पाळले आणि मनाची एकाग्रता ठेवली तर आपण कोणतं कार्य करू शकणार नाही. कोणतं कार्य करू शकत नाही मला सांगा. किती दुःखी असला माणूस, तुम्ही नियम पाळले आणि मनाची एकाग्रता ठेवली, तो मार्ग सुटू शकतो का नाही. म्हणजे किती सोपा मार्ग आहे आपल्याजवळ. आता कुणी व्यसनाधीश माणूस असतो, त्याला जर व्यसन सोडायचं असेल तर क्षुल्लक बाब आहे, त्याने थोडे नियम पाळायचे आणि मनाची एकाग्रता ठेवली की बाबा नाही, मला या गोष्टी करायच्याच नाही आहेत.
तर ह्या म्हणजे सांगायचा माझा एवढाच मुद्दा आहे की अगदी सोप्या भाषेत आपण आपला धम्म अतिशय चांगल्या रीतीने पाळू शकतो, आचरण करू शकतो. भगवान बुद्धांनी आपल्याला, बाबासाहेबांनी ते सांगितलेलं आहे. आता महायान वगैरे आपण काय पाहत नाही, त्याचं कारण का फक्त बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे तेच आपण सर्वजण करत आहोत भारत देशामध्ये. जाता जाता फक्त एक छोटंसं उदाहरण देतो धम्माबद्दल. पंचशील, कारण आपल्या धम्माशी निगडीत आहे. पंचशील जर आपण पाळले नाहीत किंवा हे केले नाहीत किंवा सील पाळलं नाही तर आपण धम्माचं आचरण कसं काय करू शकणार. एक सीलाबद्दल एकच फक्त उदाहरण देतो. सील पाळणे म्हणजे नियम पाळणे समाजामध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बंधनकारक आहे. तुम्ही समाजामध्ये वावरत असताना, एक मिनिट नागले, एक मिनिट, समाजामध्ये वावरत असताना नियम पाळणे म्हणजे कसं, तुम्ही समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय, समता, व्यक्ती स्वातंत्र्य, न्याय हे प्रत्येकाला कसं मिळेल हा नियम आपण प्रत्येकाने पाळला पाहिजे. तरच आपण आपली प्रगती करू शकतो, समाजाची प्रगती करू शकतो. सामाजिक बांधिलकी काय आहे याची जाणीव म्हणजे सीलामध्ये हे सांगितलेलं आहे की सील म्हणजे नियम. नियम तुम्ही पाळले पाहिजेत. नियम तुम्ही पाळले. आता दुःख आणि दुःख निवारण्याचा मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे काय आहे की तुम्ही रोज, चौथा आर्य सत्य आहे की दुःखाचे कारण शोधण्याचा मार्ग, म्हणजेच भगवान बुद्ध तिथे म्हणतात हाच आर्य अष्टांगिक मार्ग आहे. म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचे मग त्यांनी हे 3 त्याचे भाग केलेले आहेत. प्रज्ञा, शील आणि समाधी हे त्याचे 3 भाग केलेले आहेत. तर आपण जर आता साधारण आपण समाजामध्ये काम करतो, आपण जर हा नियम जर पाळला की नाही, आपण प्रत्येकाने, प्रत्येक व्यक्तीला जो समाजाचा एक घटक आहे त्याला प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार पाहिजे, हे नियम आपण प्रत्येकाने पाळले पाहिजेत. ते शिलामध्ये येतं. तर हा एक नियम जरी आपण पाळला तरी मला वाटतं आपण पुष्कळ मोठं कार्य करू शकतो. पंचशिलाचं महत्त्व हे छोटंसं उदाहरण नाही. एक बौद्ध भिक्खू, आता सर्वांना आपल्याला माहीत असेलच म्हणा, परंतु वेळ आहे. एक बौद्ध भिक्खू प्रचार प्रसार करत करत एका गावाहून दुसऱ्या गावाला चाललेला असतो आणि रात्र होते. तर ते बौद्ध भिक्खू तिथली एका गृहस्थाला विचारतात, अहो सद्गृहस्थ, मला आजच्या रात्री राहण्यापुरती जागा मिळेल का कुठं. तर तो माणूस फार खुश होतो. अरे भंतेन जर माझ्याकडे अशी अपेक्षा व्यक्त करतात तर माझं किती मोठं भाग्य आहे. तो अतिशय आनंदित होऊन भंतेंना आपल्या घरी घेऊन जातो आणि त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था करतो. व्यवस्थित व्यवस्था केल्यानंतर सकाळी उठल्यावर बौद्ध भिक्खू त्या गृहस्थाला म्हणतात, सद्गृहस्था, तू अतिशय चांगल्या रीतीने पंचशिलेचं पालन केलेलं आहेस आणि तुझं कल्याण होणार आहे. तो माणूस घाबरतो जराशी. तो भंतेंना सरळ सांगतो, भंते, मला काय पंचशिलाचं पालन काय करता येणार नाही. तरी भंते, तो जरी असं बोलतो ना तरी भंते त्याला म्हणतात की नाही नाही, पंचशिला समजावून सांगतात. पंचशिलेचे 5 आपले सर्व समजावून सांगतात त्याला. तो तसंच परत भंते म्हणतात तर तो हे करत नाही की तो पुन्हा सांगतो भंतेला, भंते, मला पंचशिलाचं पालन करता येणार नाही. तर भंते त्याला म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्हाला पंचशिलेचं पालन करता नाही आलं तर 4 पंचशिला तरी पाळता येतील का नाही. तर तो त्यालाही मान्यता देत नाही. आता त्याला मान्यता देत नाही म्हटल्यावर भंते म्हटले, बरं आता जाऊ द्या सगळं, तुम्ही 4ही पंचशिला आपलं पंचशिलेचं पालन करू शकत नाहीत, निदान एक तरी पंचशिलेचं पालन करा. तो माणूस पण मग त्याला विचार पडतो जराशी की बाबा एक सील पाळायला काय हरकत नाही आहे. तर तो भंतेंना म्हणतो, मी खोटे बोलणार नाही, ह्या शिलेचं मी पालन करेल भंते.
तर म्हणते त्याचं चांगलं कल्याण हे करतात आणि तिथून निघून जातात. त्यानंतर तो माणूस पंचशिलेचं पालन मी करणार नाही असं भन्तेंना का सांगत होता, तर त्याचा होता चोरीचा व्यवसाय. तो चोरी करायचा तो. आता मग चोर करणारा माणूस पंचशिलेचं पालन कसं काय करणार? तर मग एक दिवस काय होतं, तो संध्याकाळच्या वेळेस चोरी करायला निघतो घराच्या बाहेर. आणि निघाल्यानंतर त्या देशाचा राजा तो सुद्धा वेषांतर करून बाहेर पडलेला असतो की माझ्या राज्यात काय चाललंय बाबा बघायला. म्हणजे वेषांतर केल्यानंतर कोणी ओळखणार नाही, काय नाही. आणि त्या चोराची आणि राजाची भेट होती रात्रीच्या वेळेस. राजा त्याला विचारतो, अरे एवढ्या रात्रीचा कुठं फिरतोस तू? आता त्यांनी भन्तेला वचन दिलेलं असतं की मी खोटे बोलणार नाही. तो राजाला म्हणतो, मी आहे ना या राजाची आहे ना चोरी करायला चाललो होते, त्याच्या तिजोरीतून मला हिरे चोरायचे. आता राजा आश्चर्यचकित होता. राजा पण गप्प बसतो, काय बोलत नाही त्याला. तर राजा त्याला म्हणतो, अरे बाबा तू आता चोरी करायला चाललास राजाच्या घरी तिजोरीतली, आणि ती चोरी मी राजाला सांगितलं तर तुला दंड होईल. तो म्हणतो, आता खरं त्यांनी शपथ घेतलेली असते ना तर खोटं बोलायचंच नाही. तर मग राजा त्याला म्हणतो, एक मार्ग निघू शकतो ह्याच्यातून. तू चोरी जे करशील ना ते अर्ध मला द्यायचं. ते त्याला पटतं. तो म्हणतो ठीक आहे. तो जातो, चोरी वगैरे करतो. त्या चोरी करताना तिजोरीमध्ये 3 हिरे असतात. 3 हिरे तो तिथंही विचार करतो की आता आपण हे 3 हिरे घेऊन करायचं काय? बाहेर जी व्यक्ती आहे तिला मी अर्ध द्यायचं कबूल केलेलं आहे, मग 3 हिरे मी कसे काय देणार? 3 हिऱ्यापैकी तो चोर 1 हिरा तिथंच ठेवतो आणि 2 हिरे घेऊन बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर राजाचं वेषांतर केलेलं असतो ना, त्याने काही हे नसतं. त्याला म्हणतो, मग तो चोर म्हणतो, बघा असं असं मी केलेलं आहे, तर 1 हिरा तुम्ही घ्या, 1 हिरा मी घेतो. आणि दोघंही पत्ते बित्ते एकमेकाचे देऊन निघून जातात. राजाने आपलं वेषांतर केलेलं असल्यामुळे तो राजा खोटा ॲड्रेस देतो त्याच्याकडे आणि जातात. दुसऱ्या दिवशी राजा प्रधानाला बोलवतो आणि सांगतो, अरे जरा तिजोरी चेक करा, तिजोरीत काय काय हे झालेलं आहे. तिथं प्रधान तिजोरी चेक करायला गेल्यानंतर तिथं पाहतो तर 1च हिरा आहे, 2 हिरे चोरीला गेलेले असतात. आता ते राजाला माहीत असतंच, परंतु तो पाहतो, प्रधान हुशार असतो. तो म्हणतो, अरे आता चोराने कशी चोरी केली असेल बाबा ही? 1 हिरा इथंच ठेवलाय, 2च हिरे चोरी करून घेऊन गेलाय. तो प्रधान हुशार असतो. तो 1 हिरा काढून आपल्या खिशात घालतो आणि राजाकडे येतो. राजाला सांगतो, राजे आपल्या तिजोरीतील हिरे चोरीला गेलेले आहेत. हिरे चोरीला गेलेत. मग राजाला तर माहीत असतं चोर कोण आहे. मग राजा त्याचा पत्ता असतो. आता त्याने बहुतेक भिक्खूंसमोर शपथ घेतल्यामुळं तो सगळा ॲड्रेस पत्ता खरा सांगतो, सगळं खऱ्यानेच वाचतोय ना तो. आता ते मग राजा त्या चोराला बोलवतो दरबारात की बाबा असं असं आहे, त्या माणसाला बोलून आणा तुम्ही. दरबारात आल्यानंतर त्या चोराच्या लक्षात येतं, अरे रात्रीची व्यक्ती जी होती ती राजा होती आणि मी खरोखरच बौद्ध भिक्खूंना शब्द देऊन मी आता फसले गेलेलो आहे, तर आता मला फार मोठी सजा होणार आहे. तो एकदम दुःखी होतो आणि चालते त्यांची सभा सुरू होते. तर राजा त्या चोराला विचारतो. आता त्याला सगळं माहीतच असतं दोघांनाही, त्याच्यामुळं काय हे नाही. तर मग तो चोराला विचारतात, तू किती हिरे चोरले बाबा? तो म्हटलं मी 2, 1 हिरा. तो आता तिथं राजाच्या पुढं काय बोलणार, राजाला म्हणू शकत नाही. तो म्हणतो मी 2 चोरले होते. मग 1 हिरा गेला कुठं? तेव्हा राजाच्या लक्षात येतं, खरं बोलणारा हा चोर आहे आणि चोरी करण्याला प्रधान जो आहे त्या प्रधानाला राजा शिक्षा देतो आणि ह्या चोराला प्रधान बनवतो. त्यावेळेस त्या चोराच्या लक्षात येतं, मी जर 1 शील पाळलंय पंचशिलेपैकी तर माझा एवढा मोठा फायदा झाला, मी चोराचा प्रधान झालोय.
आणि जर मी पंचशिलेचं पालन केलं तर मी किती मोठा होईल. म्हणजे पहा, म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की बाबासाहेबांनी सुद्धा जे काही हे केलेलं आहे, म्हणजे की नजीकच्या काळामध्ये सगळा भारत, फक्त कसं आहे, आपण धम्मामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलंय, दुःख आपलं दूर झालं की आपण सगळे मार्ग सुटले ना आपले, आणि तुम्ही मनाची एकाग्रता आणि नियम पाळले तर तुम्ही वाईट मार्गाला जातच नाही. आणि हे जर सर्वांना कळालं, सर्व धर्माच्या लोकांना, जगातील प्रत्येक व्यक्तीला, तर तो बौद्ध धम्म स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. आणि हे कधी ना कधीतरी 100% खरं होणार आहे. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. खरंच अध्यक्ष साहेबांनी फार कथेरूपेने आपल्याला सर्व एका शिलाचं पालन करून जो चोर होता तो कुठल्या पदाला पोहोचला, तर पंचशिलाचं पालन केलं तर किती आपला लाभ होईल आणि जीवनात आपण कितीतरी समोर जाऊ. तर तेव्हा अध्यक्ष साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. तेव्हा आभाराचं काम हे दिलीप गजभार साहेब यांच्याकडे सोपवण्यात आलं. तेव्हा मी गजभार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आधी आभाराचं काम करा, त्यानंतर आपण महाकाय तथागत गौतम बुद्ध ते बोलू आंबेडकर आणि सर्व महामुलांना अभिवादन. आज आभाराचं गोड काम हे माझ्यावर सोपवलेलं आहे. तर मी सर्वप्रथम आजचे आपल्याला सुरुवात चांगल्या गीताने करणारे लोखंडे सर त्यांचा खूप खूप आभार आणि त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. तसेच आपले आजचे प्रवचनकार इंगळे सर यांनी 4 आर्य संत या विषयाला खरोखरच न्याय दिला आणि चांगलं विश्लेषण करून आपणास आज फार उपयुक्त माहिती त्यांनी दिली. त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तसंच आजचे अध्यक्ष बाळासाहेब साळेसाहेब त्यांनीही अतिशय चांगलं उदाहरण पंचशील आणि त्याच्याबद्दल आपल्याला खूप असं घेण्यासारखं आणि चांगलं, म्हणजे एक छोटं काय उदाहरण आपण त्यांनी सर्वांना त्या उदाहरणाबद्दल लोकांना हे झालं, त्यामुळे त्यांचेही खूप आभार, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तसेच आजचे आपले सूत्रसंचालन करणारे नातले सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन करून याच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचे पण खूप आभार, त्यांच्यासाठी डोळ जातात. तसेच आजचे आपले बोधिसत्व वंदना यांनी चित्रीकरण केलं, त्यांचे खूप खूप आभार, त्यांच्यासाठी डोळ जातात. तसेच आपण सर्व उपस्थित राहिला कार्यक्रमासाठी, आपल्यासाठी पण जोरदार टाळ्या. आणि आज महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळे मी छोटासा अल्पहार ठेवलेला आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद.